जितेश राऊत आणि परशुराम साठे ही सलामीची जोडी। जितेश राऊत ऑन स्ट्राइक आहे। 5 ओव्हरचा सामना, 2 पॉवर प्लेचे षटक मात्र असतील। कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिनेश बंधू अर्थातच याच गावचा आवाज, त्याचबरोबरीने प्रवीणजी गायकर। मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठे लॉट्स, नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला लाभते। आणि परशुरामजी सर हे देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेले, त्यांचंही स्वागत। गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत कांचनजी पालकर। मॅचला पण करतोय सुरुवात। पंचांना विनंती की आता आपण मॅचला सुरुवात करा। बोनकोडे 11 संघाला एक विनंती आहे, सर्वच संघांना विनंती आहे की फक्त 9 खेळाडू तिथे बसतील, बाकी कोणी नसणार, अशी एक विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे। ही सर्वच संघांना सूचना आहे की 2 फलंदाज आतमध्ये असतील, 9 खेळाडू फक्त खेळाडू कक्षामध्ये असतील। गणपती बाप्पा मोरया म्हणत आजच्या या दुसऱ्या रात्रीचा शुभारंभ करतोय। गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2025 या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लाडके, विजयाची हॅट्रिक मारणारे आमदार, विजयाची फोरट्रिक चौकार मारणारे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने ही स्पर्धा। फर्स्ट बॉल, पहिला चेंडू फलंदाजापासून दूर ठेवला होता गोलंदाज प्रतीश मस्करने। निर्धाव चेंडू, जितेश राऊत ऑन स्ट्राइक आहे। बोनकोडे 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती कालुंद्रे आजच्या दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना। आज नामवंत संघ या स्पर्धेत खेळणार आहेत। 8 महासत्ता क्रिकेटच्या फक्त उडवलाय बॉल, कव्हरला आणि डीप मध्ये फिल्डर आहे। सेटअप चांगला केला होता जितेश राऊतने। जितेश राऊत साठी प्रतीश मस्कर कडून एक चांगला सेटअप केला तो प्रतीश मस्करने। या अगोदरचा चेंडू त्याच्यापासून दूर ठेवला, फुल्लर लेनचा बॉल होता। नंतरचा चेंडू थोडा हाफ ट्रॅकर बाउन्स मिळाला या खेळपट्टीवरती आणि कव्हरच्या दिशेने चांगले फटकेबाजी करतो जितेश राऊत हे ओळखून डीप कव्हरला फिल्डर त्याने सेट केला होता। महत्वाची विकेट प्राप्त केले प्रतीशने। पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का दिला बोनकोडे 11 बोनकोडे संघाला। हे लक्षात असू द्या, 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे। वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आज, कारण थोडे उशिराने मॅचेस मात्र आज सुरुवात झाले। नेक्स्ट मॅच वाशेरे आणि त्यांच्या विरोधात युवांश अंश 11 टेंबिवली या 2 संघादरम्यान। सोनू बलोच तिसऱ्या क्रमांकावरती। वेगवान चेंडू प्रतीश कडून, वेगाचा चांगला वापर मात्र इथे केला जातोय। दुसऱ्या मॅच मध्ये फेरबदल आहेत। भिंगारी आणि त्यांच्या विरोधात मात्र टेंबिवली या 2 संघादरम्यान। धाव फलकावरती अद्यापही एकही धाव नाहीये। 5 ओव्हरचा सामना, 3ही चेंडू मात्र निर्धाव आलेत। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट झाला तर काम तमाम झालं असतं। रिक्स घेतली ही धाव घेत असताना। पहिली धाव फलकावरती जोडली जाते बोनकोडे संघाची। चांगली गोलंदाजी प्रतीश मस्कर कडून। खरं तर सुरुवातीलाच आपण म्हटलं की या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खास करून फेवरेबल कंडिशन्स असतात बॅटरसाठी, परंतु या कंडिशन्समध्ये देखील प्रतीश मस्करने सुरुवातीलाच थोडं जायबंदी करून ठेवलंय बोनकोडेच्या फलंदाजांना। पहिली धाव फलकावर। टप्पा किती अचूक ठेवलाय पहा, गती त्याच्याकडे आहेच आणि त्याचबरोबरीने टप्पा देखील अचूक आहे। अचूक टप्पा, अचूक दिशा आणि अचूक गती ही त्रिकोणमिती गोलंदाजाने साधली तर ते फलंदाजांसाठी फार घातक ठरतात।
आणि या ओव्हरमध्ये घातकच ठरला प्रतीश मस्कर. पॉवर प्लेचं पहिलं षटक, हे पॉवर प्लेचं षटक आहे याचा विसर बहुतांशी कित्येक जणांना पडला असेल. एकच धाव दिले आतापर्यंत. खोलात टाकला होता चेंडू, भन्नाट गोलंदाजी प्रतीश मस्कर कडून. या ओव्हरमध्ये त्याने फक्त एक धाव दिली आणि एक विकेट घेतली जितेश राऊतची. पहिल्याच ओव्हरमध्ये एक बाद एक, संपूर्णतः अगदी आपण पाहतोय एक आकडा. पहिला सामना चालू आहे, एकच धाव झाले, एक ओव्हर समाप्त झाले आणि एक विकेट मात्र गेलेली आहे. परशुराम साठे प्रत्येकाने 2-2 चेंडू खेळलेत. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मंगळमूर्ती काळुंदरे संघ, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव आली, या गोष्टीचा विचार करून उर्वरित 4 षटकांमध्ये आता अप्रोच बदलावा लागेल बोनकोडे 11 या संघाला. खास करून हाच एक विचार करावा लागेल की मॅच 5 ओव्हरची नाही तर 4 ओव्हरची आहे. एक षटक आपल्या हातातून निसटलं. हाच एक विचार करून फलंदाजी करावी लागणार आहे, कारण समोर ताकदवान संघ आहे. मंगलमूर्ती कालुंद्रे टीमचा बॉलिंग अटॅकही तितकाच चांगला आणि बॅटिंग लाईनअप देखील तितकेच स्ट्रॉंग आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी कल्पेश घरत आलाय. चांगली गोलंदाजी प्रतीश मस्कर कडून पहिल्या षटकात. 1 वरती 1 सेकंड ओव्हर. आणखी एक वेगवान गोलंदाज मात्र सेकंड ओव्हरमध्ये दाखल झालाय. वेगाने प्रभावित केले. वेग हा असावाच, परंतु वेगासमवेत टप्प्याचा देखील अचूक मात्रा असावी आणि मागच्या या ओव्हर्स मध्ये नक्कीच आपण ते पाहिलंय. सेकंड ओव्हर पॉवर प्लेची आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा. सेकंड विकेट डाऊन फॉर बोनकोडे 11 बोनकोडे. दुसरा धक्का दिलाय तो मात्र कल्पेश घरतने. या 2 यंगस्टर्सने काळुंद्रे टीमचा जो बॉलिंग अटॅक थोडा लूज वाटत होता मागच्या काही वर्षांमध्ये, तो अतिशय स्ट्रॉंग केलाय. या टीमचं बलस्थान आपण नेहमीच पाहिले की फलंदाजी आहे. त्यामध्ये प्रवीण घरत असेल, विकेट कीपर सध्या परेश असेल, त्याच्या साथीलाही असतात. परंतु हा जो बॉलिंग अटॅक थोडा मागच्या 2 वर्षांमध्ये काळुंद्रे संघाचा लूज वाटत होता, त्याला स्ट्रॉंग करण्याचं काम या दोन्ही यंगस्टर्सने केलंय, प्रतीश मस्कर आणि कल्पेश घरत. आणि त्याची झलक या आमदार चषकामध्ये आपण अगदीच पाहतोय. टीमचा कॅप्टन सध्या मैदानात विघ्नेश पाटील, हार्ड हिटर फलंदाज. पूर्व अंदाज घेत असताना की कोणत्या बाजूने नक्की क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. टॉवरच्या वरती गेला होता चेंडू. कॅप्टन डिपार्ट्स. मोठा धक्का. बोनकोडे 11 बोनकोडे संघाला झेल घेतलाय प्रतीश मस्करने. कांचनजी पालकर यंगस्टरचा भरणा हा असावाच लागतो. खरं तर टीमचा मिलाप अगदी आपण पाहिला तर यंगस्टर्स, एक्सपिरियन्स प्लेयर
हे सगळे एकत्रित येऊन जेव्हा मैदानात खेळतात तर नक्कीच एक वेगळी मजा असते, कारण यंगस्टर्सकडे ऊर्जा असते आणि एक्सपिरियन्स प्लेयर जे असतात त्यांच्याकडे असलेला अनुभव नेहमी कामी येत असतो. या दोन गोष्टींचा मिलाप झाला ना तर बरंच काही संघांसाठी मग कमवता येतं. आणि यंदाच्या वर्षी हा संघ चांगल्या फॉर्मात आहे. मला असं वाटतंय की ए गट, बी गट, सी गट, डी गट अशा गोष्टींचा आपण विचार केला तर पुन्हा एकदा मंगलमूर्ती काळुंद्रे हा संघ मागचे 2 वर्ष नक्कीच तो झगडलाय, संघर्ष त्याने केलाय, परंतु यंदाच्या वर्षी या संघाने या गटामध्ये देखील ते नेहमीच याच गटात राहिलेले आहेत, भले बॅड पॅचमध्ये असले तरी सुद्धा दमखम दाखवलाय. बोनकोडे संघाच्या विरोधात 3 विकेट घेतल्यात. पहा टप्पा किती अचूक ठेवला जातोय. चांगली गोलंदाजी. विनीत दळवी आलाय फलंदाजीसाठी. डाव सावरावा लागेल, खास करून सिंगल रन. लाईफलाईनचा वापर करावा लागेल. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 चालू आहे. प्रतीशने फक्त 1च धाव दिली. कल्पेश घरातने आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. 2 विकेट त्याने घेतल्यात. परशुराम साठे मैदानात आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पंचांकडे जोरदार अपील. नाबाद मात्र घोषित केले. 5ही चेंडू निर्धाव टाकलेत ते कल्पेश घरातने. मेडन ओव्हर होईल कालच्या रात्रीमध्ये. एकही मेडन ओव्हर झालेली नाहीये. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित ही स्पर्धा. काल या रात्रीमध्ये स्पर्धेचा शुभारंभ झाला. आजची दुसरी रात्र आहे. मेडन ओव्हर कल्पेश घरात कडून होणार का? 5 चेंडू निर्धाव टाकलेत, त्यामध्ये त्याने 2 विकेट घेतलेत. भन्नाट गोलंदाजी करतोय कल्पेश घरात सध्याच्या घडीला. हा बॉल पाठवलाय मिड विकेटच्या दिशेनं. विनीत दळवीच्या बॅटमधून षटकार. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2025 हा ड्रोन व्ह्यू आहे. हे आमचं भव्य दिव्य स्टेज तुम्ही अनुभवताय. समालोचन कक्ष, त्याचबरोबर मंचावरती उपस्थित आमचे आयोजक मंडळी, ग्रामस्थ, प्रतिष्ठित मान्यवर, सर्वांचा मी इथे सहर्ष स्वागत करतोय. एक दमदार अशी क्रीडा स्पर्धा. पनवेलचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार फोर्ट्रिक प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा. आणि छान असं हे क्रीडांगण, सगळ्यांना आकर्षित करणारे क्रीडांगण, लाजवाब क्रीडा स्पर्धा. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2025. छान अशी चित्र आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार केसला. याच आक्रमणाची गरज येते बोनकोडे संघाला. प्रतीश मस्कर तिसऱ्या षटकात. प्रतीशकडे असलेला हा वेग आणि भन्नाट वेग आहे, प्रचंड वेग. म्हणजे मला बंधू एका गोष्टीची आठवण होते. आपण सगळे शेतकरी आहोत. भले आता शेती बऱ्याच जणांनी विसर पडला असेल, अवस्थाच ती आहे. प्रगतशील महाराष्ट्राकडे आपण वाटचाल करतोय, परंतु शेती आपण मुख्य आपला व्यवसाय. ते गोफण असायची, गोफणमध्ये दगड अडकवायची, मग गर 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 फिरवायची. त्या वेगाने हा गोलंदाजी करतोय. लॉंग ऑनला फिल्डर तैनात. झेल घेतला जाईल. फलंदाज बाद होईल. परशुराम साठे. चौथा धक्का दिलाय प्रतीश मस्करने. कांचन पालकर, तुम्हाला देखील अनुभवायला मिळालं असेल की मागच्या 3ही षटकांचा आपण, म्हणजे तिसरं षटक आहे, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आलेलीच आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती विकेट. याचं मागचं असं आहे की पहिल्या बॉलवरती एकही धाव आली नाही तर त्याचा दुसऱ्या चेंडूवरती दबाव येतो. अगोदरच धावा कमी आहेत. आणि कुठेही असं जाणवलं नाही की बोनकोडे 11 संघाच्या फलंदाजाने छोटी बॅकलिफ्ट करून सिंगल डबलसाठी ते गेलेत. डॉट बॉलचं पर्सेंटाईल किती आहेत? पहिल्या ओव्हरमध्ये 5 डॉट बॉल, त्यामध्ये 1 विकेट. कल्पेश घरातने 5 चेंडू डॉट टाकले. आताचे 2 चेंडू डॉट आलेत, म्हणजे जवळजवळ 5 आणि 5 10 आणि 2 12
12 सिंगल आले असतं 12+7 19 झाल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टींचा विचार कोणीच करत नाही. रिअरली फार कमी विचार होतो अशा गोष्टींचा. सिंगल डबलला प्राधान्य जास्त करून दिलं जात नाही. मोठमोठे फटके खेचायचे आणि हे फटके खेचत असताना मग संघाच्या विकेट जातात आणि संघ मात्र बॅकफुटला येतो. 7 वरती 4 गेल्या. डाव सावरावा लागेल स्वप्नील आणि विनीत दळवीला. प्रतीश मस्करने या इनिंग मधील त्याची दुसरी विकेट घेतली. दुसरं षटक मात्र तो टाकतोय. आणखी एक वेगवान चेंडू. भन्नाट वेग. त्या गोफणीची आपल्याला आठवण झाली. गोफणीमध्ये शेतकरी दगड अडकवतो आणि त्यानंतर गरगर 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 फिरवतो आणि मग ती फेकून देतो जेणेकरून ते पक्षी ज्या काही चिमण्या वगैरे आल्या असतील त्या उडून जाव्यात भरकन. तशाच पद्धतीनं त्याच वेगानं मात्र गोलंदाजी करतोय हा गोलंदाज प्रतीश मस्कर. टप्पाही अचूक आहे. लाईन लेंथ त्याच्याकडे चांगली आहे. लॉंग रनअपने मात्र गोलंदाजी आहे प्रतीशची. बाउन्सर टाकला होता इथे नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर परंतु नाही परेश त्याने फेक केली नाही. अतिरिक्त धाव त्याला द्यायची नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. 4 चेंडूंमध्ये एकही धाव नाहीये. ही लेग बाईची धाव आहे. ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड केली जाणार नाही. ती जाईल डायरेक्ट टीम मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता 8 वर. नेक्स्ट मॅच भिंगारी 11 वर्सेस युवांशन अंश 11 टेंबिवली. चला टॉस साठी या. 8 धावा. तिसरं षटक. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. फिल्डर आहे तिथे आणि ते झेल सुटलाय. खराब कामगिरी. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. चौकाराने धाव संख्या जाऊन पोहोचली ती मात्र 12 वर. 4 विकेट. आणि एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला या षटकामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मात्र समाप्त झालंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले बोनकोडे 11 बोनकोडे संघाची तब्बल 12 वर. विकेट गेल्या 4 आतापर्यंत. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा आली ती 1. दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या मात्र 6. तिसऱ्या षटकात धावा दिल्या त्या प्रतीश मस्करने 5. टोटल धावा झाल्या त्या 12. 12 वरती 4 विकेट. 2 षटक बाकी आहेत. 2 प्रमुख गोलंदाजांची षटक आता समाप्त झालेत. बोनकोडे 11 बोनकोडे संघाने आता आक्रमण करायलाच हवं. एक ताकदवान संघ. आघाडीचे फलंदाज बाद झालेत परंतु आता हे जे मधल्या फळीतले जे फलंदाज आहेत 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे त्यांना इथे डाव सावरणं फार गरजेचं आहे. एक सन्मानजनक धावसंख्या प्राप्त करण्यासाठी 5 षटकांमध्ये किमान 20 ते 25 धावा करणं फार गरजेचं आहे. 12 धावा झाल्या 3 षटकात. प्रवीण आलाय. पूल केला हा बॉल परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल घेतला जाईल. फलंदाज बाद होतोय 5व्या क्रमांकाचा. बारा वरती 5 विकेट गेलेत. निम्मा संघ मात्र गारद झालाय. बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा.
स्वप्नील देखील माघारी परतला. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले प्रवीण जगदाळेने. कल्पेश घरतने झेल घेतला स्क्वेअर लेगला, चांगला झेल. 12 वरती 5, चौथं षटक. पूल केला इथे गॅप मध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगानं मात्र तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव. सिंगल डबल जरी चालू ठेवले असते तरी सुद्धा या चौथ्या षटकांपर्यंत नक्कीच 20-22 पर्यंत हा संघ नक्कीच असता. हॅलो, सिद्धिविनायक भिंगारी वर्सेस युवांश अँड अंश 11 टेंबिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस खेळण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. भिंगारी आणि टेंबिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी लगेच संपर्क साधा. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. या धावा फार महत्वाच्या आहेत. बोनकोडे 11 बोनकोडे संघासाठी येतोय चौकार. कुठूनही येऊ दे परंतु धावांची सध्या नितांत गरज आहे ती बोनकोडे संघाला. 17 वरती 5. प्रयत्न चालू आहेत फलंदाजांकडून मोठे फटके खेळण्याचा. प्रवीण जगदाळे जागा देत नाहीये, मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी या. आजची दुसरी रजनी. बेलवली संघाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आमदार चषक. प्रवीण जगदाळेच्या विरोधात एक चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट घेतली. धावा जाऊन पोहोचल्यात 18 वर. भिंगारी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. चला टेंबिवली संघाचा कर्णधार आपण त्वरित या. धीम्या गतीचा बॉल प्रवीणचा. नॉसेकिंग यांच्या बॅटरने धाव घेण्याचा प्रयत्न केला. पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. 19 धावा. या इनिंगचा आपण विचार केला तर 2च मोठे फटके, 3 मोठे फटके आलेत. एक षटकार आला कल्पेश गरजच्या विरोधात आणि 2 चौकार आलेत. एक प्रतीच्या विरोधात आला आणि एक प्रवीणच्या विरोधात आला. षटकार खेचणारा फलंदाज, हे 3ही मोठे फटके खेचणारा फलंदाज विनीत दळवी अजूनही मैदानात आहे. 19 धावा. पुन्हा शॉर्ट पिच बॉल होता, वेगाने टाकलाय. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. फेक पा किती अचूक आहे. विकेट किपरच्या परफेक्ट हातामध्ये. चांगला थ्रो. ग्रामीण क्रिकेटचं सौंदर्य फिल्डिंग मधलं तुम्ही अनुभवलं. 20 धावा. काही गोलंदाजी केले प्रतीश मस्कर, कल्पेश घरत, प्रवीण जगदाळे. जायबंदी करून ठेवले अक्षरशः बोनकोडेच्या फलंदाजांना. 20 धावा. धीम्या गतीचा चेंडू. बॅटची कडा घेतले. शॉट थर्डमॅनला थोडी मिसफिल्ड परंतु एक धाव नक्कीच मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बोनकोडे 11 बोनकोडे संघाची धावसंख्या 5 बाद 21. पहिल्या 4 षटकांमध्ये जी अपेक्षा होती सर्वांना की नक्कीच बोनकोडे म्हटल्यानंतर तगडी बॅटिंग लाईनअप आहे, चौकार षटकार पाहायला मिळतील, परंतु प्रतीश मस्कर आणि आज मला असं वाटतं प्रमुख खेळाडू पार्थही नाहीये त्यांच्या स्क्वॉडमध्ये. पार्थ चंदन त्याचाही, परंतु खास करून मी म्हणेल सुरेशजी शिंदे सर आमचे समालोचक यांचं इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. विनीत दळवी एकटा संघर्ष करतोय. संघाची धावसंख्या 21 आहे आणि विनीत दळवीच्या धावा आहेत 8 चेंडूमध्ये 16. प्रतीश मस्करचं विशेष कौतुक करेल. कल्पेश घरत या 2 यंग टॅलेंटने कमालीची गोलंदाजी केली. प्रवीण घरत शेवटच्या षटकात आलाय आणि ते अपील करतोय फलंदाज होईल बाद पहिल्या चेंडूवरती.
शेवटचे षटक आणि नक्कीच गोलंदाजीसाठी आलाय तो प्रवीण घरत. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतोय. प्रवीण घरतकडे दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची एक वेगळीच खासियत आहे, ती प्रत्येकाला ठाऊक आहे. लेग ब्रेक असू दे, ऑफ ब्रेक असू दे, परंतु आता मैदानात दाखल होते तो स्वप्नील नाईक. अपेक्षा खूप आहेत. धावांचा गाडा रुतला 21 वरतीच, त्याला किमान 35 पर्यंत तरी न्यावं लागेल. गरज आहे. 5 षटकांमध्ये 7ची सरासरी. हा लेग ब्रेक टाकला प्रवीण घरतने. कमालीचा हा गोलंदाज रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघासाठी फार कमी धावा असल्या की चमत्कारिक गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. आता आपल्या ग्रामीण संघासाठी गोलंदाजी करतोय. रॉस टेलर या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. पुन्हा लेग ब्रेक टाकलाय. फटका इथे फसलाय. विकेट कीपरच्या हातातून झेल निसटला. शॉर्ट फाईन लेगला असलेला फिल्डर सौरभ चिखलेकरने मात्र हा झेल घेतलाय. कमालीचा झेल. फलंदाज बाद. जलद गती गोलंदाज पाहिला. हा फसवा गोलंदाज आहे. प्रतीश मस्करचा वेग पाहिला, कल्पेश घरतचा वेग पाहिला, प्रवीण जगदाळेने देखील त्याच वेगाने गोलंदाजी केली. हा वेगवान चेंडू पहा. समालोचकाला दिलेला सूचक इशारा होता प्रवीण घरतचा की मी देखील वेगाने अगदी गोलंदाजी करू शकतो. मागचे काही चेंडू त्याने लेग ब्रेक, ऑफ ब्रेक टाकले. हा वेगवान चेंडू होता. क्विकर वन म्हणावा लागेल. 22 धावा. फक्त 2 चेंडू आता शिल्लक. फसवा चेंडू. कमालीची गोलंदाजी आहे प्रवीण घरत कडून. कधी आतमध्ये कधी बाहेर. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक दोन्ही या गोलंदाजाकडे. पण टप्पा पडला आणि चेंडू बाहेर निघाला. मैदानाचे चान्सेस होते, परंतु शेवटच्या चेंडूवरती आली एक धाव. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. बोनकोडे 11 बोनकोडे संघासाठी अपेक्षा खूप होत्या. असं वाटलं की हा संघ नक्कीच 60-65 पर्यंत पोहोचेल, परंतु तसं झालं नाही. प्रतीश मस्कर, कल्पेश घरत, प्रवीण जगदाळे आणि प्रवीण घरतनं मात्र इथे कमालीची कामगिरी केली. 5 षटकांमध्ये त्यांनी फक्त बोनकोडे संघासाठी 23च धावा दिल्या आणि 24 धावा संख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय बोनकोडे 11 बोनकोडे संघाकडून मंगलमूर्ती कालुंद्रे संघाच्या विरोधात. नेक्स्ट मॅच शौर्य 11 भिंगारी आणि त्यांच्या विरोधात युवांश आणि अंश 11 टेंबिवली. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. पाच ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा आहेत. विकेट मात्र गेल्यात 7. थोडे निराश असतील नक्कीच बोनकोडेचे सर्वच खेळाडू, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा मॅचेस कधी कधी तुम्हाला पाहायला मिळतात. पाहूया नक्की सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय. त्या अगोदर होईल टॉस आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. टॉस साठी परशुराम पाटील सर जोडले जातील. सेकंड इनिंगला सेकंड इनिंग साठी मी विनंती करतोय प्रवीण गायकर यांना की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. आपण याच दरम्यान सन्मान करणार आहोत आदरणीय सतीशजी माळी, अजिवली, आतिशभाई मालुसरे स्पर्धेचे आयोजक यांनी सन्मानित करायचं आहे. सतीशजी माळी, अजिवली यांना. आमदार चषक 2025 हे भव्य पर्व आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमध्ये पहिला सामना सुरू आहे. पहिलं पर्व संपलंय. पूर्वार्ध पूर्ण झाला. उत्तरार्धाला लगेचच सुरुवात होतीये. आपण मान्यवरांचं स्वागत केलं. मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. आणि यानंतर आपण दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी बोलवतोय. भिंगारी बनाम टेंबिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय.
सामने आजचे उशिरा सुरू झालेत आणि पहिला सामना पूर्वार्ध सामन्याचा लो स्कोरिंगचा झालाय. काल आपण पाहिलं 70-75 धावा 5 षटकामध्ये 4 षटकामध्ये होताना मात्र अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन कालुंद्रे संघाने आपल्याला दाखवलं. 23 धावा धावफलकावर लागल्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. टेंबिवली आणि भिंगारी संघाचे कर्णधार इथे पोहोचलेत. टेंबिवली संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी लगेचच यायचंय नाणेफेकीसाठी. आहोत मी विनंती करतो भगवान दादांना विनंती करेन की शिंदे सरांचा सन्मान करायचा आहे. आपल्या संस्कृतीनुसार वस्त्र पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करणार आहोत. शिंदे सरकार म्हणून ज्यांची ओळख आहे समालोचन क्षेत्रामध्ये दिनेश बंधू आणि भगवानदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शिंदे सरकार यांचा आपण सन्मान करतो आहोत. टेंबिवली आणि भिंगारी संघांना शेवटचा पुकार यायचा नाणेफेकीसाठी. ओव्हर टू प्रवीण गायकर सर. धन्यवाद. जमलेल्या तमाम क्रिकेट राडक्या रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी पनवेल आपलं सहर्ष स्वागत करतो. गावदेवी क्रीडा बेलवली आयोजित 2025 हा क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय. आमदार चषकाचे भव्य दिव्य आयोजन, तितकीच चांगली फ्लड लाईट तुम्ही या ठिकाणी मैदानावरती पाहताय आणि एक पोल मधल्या असलेल्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पहिला सामना या आजच्या रात्रीतील. पहली गेंद के ऊपर फुल टॉस जरूर थी, जिस गेंद को यहां पर अंपायर ने नो बॉल करार घोषित कर दिया है और गेंद थर्ड मैन सीमा रेखा पार 4 रन. शुरुआत लोग टोटल है, सिर्फ अगर बात करेंगे तो मेरे ख्याल से 24 रनों की जरूरत है 30 गेंदों के ऊपर. और पहली शुरुआत यहां पर बोनकोड़े 11 बोनकोड़े की ओर से बीमर गेंद नो बॉल का करार. बघा जर मॅच संपली आणि जर एखादा कॅप्टन उपस्थित नसेल तर मात्र त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. ही सूचना आम्ही आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 5 रन यानी कि मुफ्त का पंजा यहां पर मिला है मंगलमूर्ति 11 कालुंद्री टीम को. और कालुंद्री टीम की बात करें कि कंचन मीत 11 नसीब शेख भोईर हमेशा इस टीम को पैक करते रहते हैं, उनका भी स्वागत करेंगे. रायगढ़ के दिग्गज पैकरों में से एक जाने जाते आपका स्वागत है. आपण पाहू शकाल आजकाल बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील तितकंच योगदान प्रत्येकाचं पाहतो. चला चेंडू द्या मैदानावरती खेळाडूंसाठी. आमचे बेलवली गावचे नितीनबाई पाटील बैलगाडा मालक बेलवली आणि मच्छिंद्र पाटील साहेब बैलगाडा मालक बेलवली. सुंदर शक्ती आणि भुजा बैलाचे मालक की ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला असे दमदार नेतृत्व मच्छिंद्र पाटील साहेब आणि नितीनबाई पाटील. कारण प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक, कारण बैलगाडाचा नाद आहे लय एकदम कडक. आणि त्यांना पाहताय मच्छिंद्र पाटील साहेब, सुंदर शक्ती आणि भुजा बैलाचे मालक नितिनभाई पाटिल आणि मच्छिंद्र पाटिल साहब आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. नो बॉल का करार यानी कि फ्री हिट की बॉल होगी जहां पर मौका मिलेगा बल्लेबाज परेश को. दमदार क्रिकेटर है. तर सन्माननीय उमेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. चलिए फ्री हिट की गेंद होगी. विघ्नेश पाटिल तैयार. और बढ़िया शॉट, फॉलिंग स्वीप खेलने का प्रयास किया है. डीप स्क्वायर लेग तरफ गेंद जा रही है, फील्डर पीछे दौड़ रहे जरूर. फ्री हिट की गेंद थी, जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक बल्लेबाज के पास 2 रन लेने का पर्याप्त समय था. और इसी 2 रनों की मदद से मंगलमूर्ति कालुंद्रे 11 टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन. ये देख सकते हैं हमारी गावदेवी की
पूरी बेलुली टीम, सरपंच सतीश साहब होंगे, उपसरपंच दिनेश जी पाटिल, योगेश होंगे, सभी यानी कि संपूर्ण ग्रामस्थ मंडल बेलौली ने कमाल का योगदान दिया है। उन सभी का तहे दिल से स्वागत करेंगे। बोनकोड़े 11 बोनकोड़े नवी मुंबई की टीम है और उनके खिलाफ इसी एरिया की ताकतवर टीम है। रोकना थोड़ा सा मुश्किल हो रहा है। डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ चौका आता हुआ बल्लेबाज परेश चिकलेकर के बल्ले से 4 रन। मच्छिंद्र शेठ पाटील, नितीनबाई पाटील, सुंदर शक्ती, भुजा बैलाचे मालक आणि त्यांच्यासाठी हे संगीत तुम्ही पाहताय। तो तेज बॉल डाली थी, इस बार डॉट बॉल की समाप्ति। दिनेश पाटिल सर जो कालुंद्रे टीम के 2 महत्वपूर्ण खिलाड़ी है ना, उनकी जरूर चर्चा करेंगे। प्रतीश और साथी बल्लेबाज कल्पेश, ये 2 आदत खिलाड़ी है, दमदार परफॉर्मेंस देते हैं उनकी टीम के लिए। और क्या शानदार गेंदबाजी की उन्होंने आज। और स्वीप करने का प्रयास जरूर किया था। डीप स्क्वायर की तरफ गेंद जा रही है, दन 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 करती हुई सीमा रेखा पार, 4 रन। शुभा जन्मला, पापीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात। वाघ 2 पावले मागे सरकते त्याला अवलोकन म्हणतात। आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। छत्रपती शिवरायांचं संगीत। तर सन्माननीय बोर्ले गावचे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि हरिभक्त परायण संतोष महाराज यांचे या ठिकाणी आगमन झाले। यावा आणि आमचे संतोष महाराज, आमचे समालोचक मित्र आज त्यांना पाहू शकाल। आणि चकडेवाले दीपक भाई यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांचंही स्वागत। इथे चौकार न करत असताना प्रवीणने ठोकलाय हा चौकार। तो चलिए बिल्कुल पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 24 का टारगेट, यानी कि जीतने के लिए अब यहां पर चाहिए 4 ओवर में 4 रनों की जरूरत, प्रति ओवर 1। मैच काफी जल्दी समाप्त होने के कगार पर है। शायद भिंगारी टीम मौजूद है। टेम्बिली टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि टॉस के लिए संपर्क करें। बिल्कुल बढ़िया, यहां पर संगीत सुनाते हुए संतोष महाराज बोरले के और संतोष हमारे कमेंटेटर, आपका हम तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा। दमदार शुरुआत दिलाई है मंगल मूर्ति कालुंद्रे टीम के 2 सलामी बल्लेबाजों की ओर से। और क्या कमाल की शुरुआत। 4 रन चाहिए सिर्फ 4 ओवर में जीतने के लिए। बॉलर होंगे तैयार। मौसिम और पहली गेंद घुटने के बल पर खेलने का प्रयास। शॉर्ट स्क्वायर लेग में अंपायर के बगल में खिलाड़ी मौजूद थे। डायरेक्ट हिट करने की कोशिश, लेकिन तब तक वहां पर 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से मंगल मूर्ति 11 कालुंद्रे टीम का स्कोर है 21 रन। 3 रनों की आवश्यकता। एक तरफा ये मैच। बोनकोड़े 11 बोनकोड़े नवी मुंबई से बिलोंग करती है टीम। ऐसा लग रहा है 50-60 के करीब पहुंचेगी, मैच में मजा आएगा, लेकिन दमदार गेंदबाजी के सामने इन्हें मात्र पूरी तरीके से लो स्कोर बनाया और इस लक्ष्य का पीछा करते हुए आखिरकार पहला विकेट इनके हाथ में। प्रवीण बैक टू द पवेलियन। तो बिल्कुल यहां पर दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन। जीतने के लिए मात्र अभी भी बात करेंगे, केवल 3 रनों की जरूरत है। 5 ओवर का मैच और पहला ही मैच लो स्कोर का है, जिसके चलते यहां पर पूरी तरीके से दमदार बल्लेबाजी नजर आई। इस बार डॉट बॉल की समाप्ति। मौसिम बलोच काफी अच्छी गेंदबाजी कर रहे, हालांकि अभी तक उन्होंने 3 गेंदें फेंकी है, मात्र केवल 1 रन उनके ओवर में आ चुका है। लो स्कोर है, इसकी वजह से यहां पर इतना तो योगदान नहीं, लेकिन प्रयास लगातार जारी है इनके ओर से। और कहीं ना कहीं यहां पर ये दबाव वाली गेंदबाजी और क्रिकेट जरूर खेला है बोनकोड़े टीम ने। स्वीप करना चाहते थे, लेकिन डॉट बॉल के एक और समाप्ति।
काफी अच्छा यहाँ पर मोहसिन ने सेकंड पावर प्ले में अपनी गेंदबाजी का प्रदर्शन दिया, खास करके प्रवीण का विकेट भी उन्होंने लिया और उसके बाद चलते हुए उन्होंने अपने आप को पूरी तरीके से यहाँ पर रोक लगाई। प्रवीण को आउट करने के बाद रन नहीं आ रहे, 4 गेंदों में मात्र केवल 1 रन, यानी कि प्रति ओवर 1 ही चाहिए मैच जीतने के लिए। बड़ा शॉट खेला है, शायद मैच विनिंग ये स्ट्रोक हो सकता है और इसी के साथ केवल 11 गेंदों में यह मुकाबला जीता मंगलमूर्ती 11 कालुंद्री टीम। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम। बोनकोड 11 बोनकोड यांनी या सामन्याचा सामनावीर प्रतीश मस्कर अदात ज्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि 2 गडी त्याने बाद केलेत, तो प्रतीश ठरला या सामन्याचा सामनावीर। आणि हार्ड लक टीम बोनकोडे क्रिकेट संघ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कॅबिनेट मंत्री गणेशजी नाईक साहेब यांचे पुतणे स्वप्नील शेठ नाईक यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। चल लाईन अप करून जा मैदानावरती आणि प्रतीश मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी। मोरे लॅब टेक्निशियन